परतवाडा पोलीस स्टेशनच्या आवारात दीर्घकाळापासून नादुरुस्त स्थितीत पडून असलेल्या 2 चाकी व 4 चाकी वाहनाचा हर्रास प्रणालीद्वारे 8 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता स्थानीय कल्याण मंडपम येथे भंगार वाहनाचा हर्रास आयोजित करण्यात आला होता। यामध्ये अनेक वाहनांना लाखो रुपयाची बोली लागली। मात्र या लिलाव प्रक्रियेवर काही स्क्रॅप व्यावसायिकांनी तीव्र आक्षेप नोंदविला आहे, तर पोलीस प्रशासनाने मात्र हा हर्रास नियमाप्रमाणे झाल्याचे म्हटले आहे। या संदर्भात व्यावसायिकांनी सांगितले की हर्रास प्रणालीत ऐनवेळी जीएसटी प्रमाणपत्र नसणाऱ्या व्यावसायिकांना डावलण्यात आले। या अटीमुळे काही स्क्रॅप व्यावसायिक वंचित राहिले, तसेच लिलाव प्रक्रिया पारदर्शक न झाल्याचा आरोपही केला। तर नियमानुसार वाहन लिलाव प्रक्रिया करण्यापूर्वी रीतसर वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित करून अटी व शर्ती नमूद करायला पाहिजे होत्या, मात्र तसे करण्यात आले नाही। तर दुसरीकडे पोलीस प्रशासनाने यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की वाहनांचा लिलाव शासन नियमानुसारच पार पाडण्यात आला। लिलाव प्रक्रियेत नायब तहसीलदार जगदीश मंडपे सुद्धा हजर होते। हर्रासासाठी आवश्यक असणारे दस्तावेज निश्चित करताना स्क्रॅप मटेरियलचा परवाना व जीएसटी प्रमाणपत्र पाहण्यात आले। या वाहनाचा हर्रास होत असल्याने मात्र सर्वसामान्य नागरिकांनी एकच गर्दी केली होती, कारण या जुन्या दुचाकी विकत घेऊन त्या आपल्याला वापरता येईल या उद्देशाने अनेक नागरिक आले। मात्र पोलीस स्टेशनमध्ये नुकताच झालेल्या हर्रास प्रणालीद्वारे वाहन लिलाव करण्यात आला असता लिलावातील वाहने केवळ हे स्क्रॅपसाठीच असून त्याचा पुनर्वापर करता येत नाही, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून दिल्यानंतर अनेक नागरिक जे दुचाकी खरेदीच्या उद्देशाने लिलावस्थळी आले होते त्यांची मात्र निराशा झाली, कारण ह्या वाहनांचा लिलाव स्क्रॅपसाठीच केला जातो, कारण या वाहनांचा वापर पुनश्च करता येत नाही, अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे। एकंदरीत या लिलाव प्रणालीची तक्रार झाल्याने आता वरिष्ठ पोलीस अधिकारी या लिलाव प्रणालीवर पुन्हा काय निर्देश देतात यावर बऱ्याच काही बाबी अवलंबून आहेत। सानू खानसह जितेंद्र रोडे, अध्ययन समाचार लाईव्ह, परतवाडा।